पनीर भाजी करायची म्हटलं की घरातील सर्व मेंबर खूपच खुश होता, पण आपल्याला पडते ती खूप सारी मेहनत, खूप साऱ्या भांड्यांचा पसारा, तर वाटण-घाटण करण्याचं टेन्शन. पण आता असं अजिबात होणार नाहीये, कारण मी आज तुमच्यासोबत एकदम वेगळी पद्धत शेअर केली आहे. नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत अगदी ढाबा स्टाईल चमचमीत तोंडाची लज्जत वाढवणारा पनीर घोटाला. बनवायला अतिशय सोपा आहे, घरगुती साहित्यात तयार होतो. तर मग लगेच या चवदार रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वांत अगोदर आपल्याला छोटीशी पूर्वतयारी करून घेणं गरजेचं आहे. आजची ही भाजी मी साधारणतः 3 ते 4 व्यक्तींना पुरेल इतकी बनवतीये. त्याकरिता 3 मध्यम साईजचे कांदे घेतले. याचा देठाचा भाग आणि बुडखाचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि आता हे कांदे आपल्याला एकदम बारीक असे चिरून घ्यायचे आहेत. कांदा जुना झाला किंवा पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की लगेच या कांद्यावर एकदम काळ्या रंगाची अशी बुरशी निर्माण होते. ही बुरशी ना आपण पहिले काढून टाकायची आणि कांदा स्वच्छ धुवून घ्यायचा, कारण हिचा खूप सारा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतो. आता हे कांदे व्यवस्थित असे एकदम बारीक चिरून घेते. जर तुमच्याकडे चॉपर असेल तर त्याचीही मदत घेऊ शकता. जेवढं शक्य आहे ना तेवढं बारीक चिरायचं, यामुळे भाजीला एकसारखी कन्सिस्टन्सी येते. सेम पद्धतीने मध्यम स्वरूपाचा लालबुंद हा टोमॅटो देखील एकदम बारीक असा चिरून घेऊयात. जर तुमच्या घरामध्ये कुणाला किडनी स्टोन, ॲसिडिटीचा त्रास असेल तर यातील बी पहिले काढून टाकायचं, मगच टोमॅटो वापरायचा. आता सेम पद्धतीने शिमला मिरची देखील कट करून घेऊयात. तर शिमला मिरची पहिले मधोमध कट करायची, यामुळे आपल्याला आतील बियांचा भाग जो आहे ना तो काढून टाकायला सोपं पडतं. आता ही देखील चौकोनी आकारामध्येच कट करून घेऊयात. जास्त बारीक नाही चिरली तरी देखील चालणार आहे, तुमच्या आवडीप्रमाणे कापून घ्यावी. आणि जर शिमला मिरची नसेलच, नाही वापरली तरी देखील चालणार आहे. भाज्या आपल्या चिरून झाल्या. आता एक हलकासा जाडसर ठेचा बनवून घेऊयात. त्याकरिता 1 इंच आलं, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या खलबत्त्यात जाडसर ठेचून घेणार आहे. तुम्हाला जर हे ठेचून घ्यायचं नसेल तर चाकूनेच बारीक चिरून घेतलं तरी देखील चालणार आहे. पण काही पदार्थ ना ठेचले की त्याचा स्वाद आपल्या भाजीमध्ये जास्त उतरतो असं मला वाटतं, म्हणून तुम्ही सुद्धा ठेचून घेऊ शकता. आता आजची ही भाजी 3 ते 4 व्यक्तींकरिता आहे. त्याकरिता मी 200 ग्रॅम पनीर घेतलंय. पनीर हे रूम टेम्परेचरवरच असावं. आता हे आपण किसणीने किसून घेऊयात. जर रूम टेम्परेचरवरचं असेल तरच हे व्यवस्थित किसलं जातं आणि याचा अशा पद्धतीचा लांब लांब किस तयार होतो. आता आपल्याला या भाजीकरिता पनीर तळण्याचं देखील अजिबात टेन्शन नाहीये. लगेच पुढील कृती करायला सुरुवात करूयात. आता गॅसवर एक जाडबुडाची कढाई गरम होण्याकरिता ठेवली. लगेच यामध्ये गरजेनुसार साधारणतः 2.5 ते 3 चमचे तेल घालूयात. तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा साजूक तुपाचाही वापर करू शकता. तेल गरम झालं की लगेच अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी छान अशी तडतडली गेली की अर्धा चमचा जिरेही घातले. जिरे देखील छान असे फुलले गेले. आता ठेचा आणि हा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा आपल्याला एकदम छान असा सॉफ्ट होईपर्यंत किंवा हलक्याशा गुलाबीसर रंगावर परतवून घ्यायचा आहे. जेव्हा कधी आपल्याला एखाद्या पदार्थाकरिता किंवा भाज्यांकरिता कांदा हा सॉफ्ट हवा असतो, त्यावेळेला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची. आणि ज्या पदार्थांकरिता कांदा हा हलकासा कुरकुरीत हवा असतो किंवा त्याला डार्क रंग हवा असतो, त्यावेळेला गॅसची फ्लेम फुल ठेवायची. यामुळे कांदा अगदी परफेक्ट परतला जातो. लगेच आता बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात. हा टोमॅटो पटकन सॉफ्ट व्हावा, मऊसूत शिजला जावा, याकरिता लगेचच चवीनुसार मीठही घालून घ्यायचं. ही ट्रिक तुम्ही नेहमीच जेव्हा कधी स्वयंपाक करत असाल त्यावेळेला वापरू शकता. कांदा टोमॅटोवर मीठ घातलं की लगेचच त्याला पाणी सुटायला लागतं आणि यामुळेच अगदी व्यवस्थित असे सॉफ्ट आपले हे कांदा टोमॅटो शिजले जातात. तर बघा, काही मिनिटांमध्येच आपला कांदा टोमॅटो छान असा सॉफ्ट झालेला आहे. यातून तेलही सेपरेट सुटायला लागलं होतं. आता शिमला मिरची घालायची आणि ही देखील हलकीशी परतवून घ्यायची. जास्त परतवली नाही तरी देखील चालणार आहे. फक्त या शिमला मिरचीचा ना रंग व्यवस्थित टिकून राहावा, याकरिता तेलात परतवून घेणं गरजेचं आहे. परफेक्ट, मस्तच ही देखील परतली गेली. लगेचच सुके मसाले घालूयात. पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा काळं तिखट किंवा गरम मसाला, गरजेनुसार लाल तिखट. तर लाल तिखट थोडंसं ना बेतानेच घालायचे, कारण आपण यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा देखील वापरला होता. 1 चमचा पावभाजी मसालाही घातला, ज्यामुळे भाजीला टेस्ट आणखी जास्त छान येईल. संपूर्ण जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून परतवून घेऊयात. यामुळे सुक्या मसाल्यांमधील कच्चेपणा दूर होईल आणि ॲसिडिटीचा त्रासही कुणाला होणार नाही.
या मसाल्यांचा छान असा रंग बदलला किंवा सुवास घरभर दरवळला की लगेचच आता गरजेनुसार पाणी घालायचे। पाणी या ठिकाणी तुम्ही कोमट किंवा नॉर्मल वापरलं तरी देखील चालणार आहे। या भाजीची ग्रेव्ही जास्तच पातळ नसते, त्यामुळे अगदी अंदाजानेच पाणी घालायचे। साधारणतः 1.5 ग्लास पाणी वापरलं। साधारणतः या स्वरूपाची याला कन्सिस्टन्सी आहे। आता यावर झाकण ठेवून एकदम कमी गॅसवर एक उकळी काढून घेऊ। काही वेळातच आपल्या या रश्श्याला छान अशी उकळी आली आहे। झाकण खोलून बघते, रंग तरी जबरदस्त आली आहे आणि यामध्ये वापरलेल्या संपूर्ण भाज्या देखील मऊसूद शिजल्या गेल्या आहेत। लगेच आता यामध्ये हे किसून घेतलेलं संपूर्ण पनीर घालायचंय। पनीर सोबतच जर तुम्हाला आवडत असेल तर थोडंफार किसलेलं चीज देखील घालू शकता। माझ्या घरात शिल्लक नव्हतं त्यामुळे मी नाही वापरते, पण तुम्हाला खरं सांगू का, मी चीज न वापरता देखील अगदी नेहमीसारखीच या भाजीला टेस्ट आली होती। जबरदस्त चवीची तयार झाली होती। घातलेलं पनीर अगदी हलक्या हाताने व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून द्यायचं, जेणेकरून पनीरचा चुरा होणार नाही। आता याला 5 ते 7 मिनिटांकरिता एकदम कमी गॅसवर शिजवून घेऊ। तर काही वेळातच बघा आपल्या या भाजीला छान अशी उकळी फुटायला लागली होती। आपली चमचमीत पनीरची भाजी तयार झाली आहे। ढाब्यावर तर याला पनीर घोटाला असं नाव दिलंय। तुम्ही याला काय म्हणून ओळखता कमेंट्स करून नक्की कळवा। आता सर्वांची शेवटी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि 1 चमचा कसुरी मेथी घालायची। पटकन व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि गरमागरम चपाती, भात, भाकरी अशी कशासोबतही सर्व करायची। आता याला तुम्हीच बघा ना, काय परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आली आहे। रंग देखील जबरदस्त आलाय। आता बऱ्याच जणांच्या कमेंट्स असतात की ताई तुम्ही तेल खूप वापरता, त्यामुळे मी तर आता तेलाचा वापर फारच कमी केलेला आहे, त्यामुळे यावर तुम्हाला कमी प्रमाणात तरी दिसत असेल। यासोबत मी पाव सर्व करणार आहे, त्याकरिता तव्यावर 1 चमचा बटर, बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर आणि पावभाजी मसाला घातला आणि लगेच यावर पाव ठेवून हे दोन्ही किंवा संपूर्ण साईडने व्यवस्थित असे खमंग भाजून घेते। जर तुम्ही पाव खाणार असाल तरच ही प्रोसेस करायची, नसेल खाणार आपली रेग्युलरची चपाती गरमागरम तूप किंवा बटर लावून सर्व केली ना तरी देखील जबरदस्तच लागते। आम्ही देखील पाव खाणं अवॉइडच करतो, त्यामुळे मी फक्त आपले ताटात ठेवण्यापुरते 2 ते 3च पाव आणले होते, तेच या ठिकाणी सर्व केले आहे। तुम्हाला पाव आवडतो की चपाती कमेंट्स करून नक्की कळवा। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझी ही रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल, अशाच पद्धतीच्या रेसिपीज आणखीही बघायच्या असतील तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा। शेजारील बेल आयकॉन देखील नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पडल्यानंतर नोटिफिकेशन येईल। पुन्हा एकदा भेटूयात। बाय बाय।